माझ्या लेकींनो, अगं कशा आहात तुम्ही? मी सावित्री ज्योतिबा फुले. अगं खूप दिवस झाले मला तुमच्यासोबत बोलायचं होतं, म्हणून आज ठरवूनच आले तुमच्याशी पुन्हा एकदा बोलण्यासाठी. अगं मला खूप आनंद आहे आणि तुमचा अभिमानसुद्धा वाटतो. अगं तुम्ही वैमानिक झालात, वैज्ञानिक झालात, शास्त्रज्ञ झालात, प्राध्यापक झालात, प्रशासकीय अधिकारी देखील झालात. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात देखील यशस्वी झालात. कला क्षेत्रात देखील आपलं नाव कमवताय. पण आज तुमचं अभिनंदन करण्यासाठी नाही आले मी आणि शेठजींनी मुलींसाठी ज्या शाळा काढल्या, त्या शाळा काढण्यासाठी आम्ही आमचं अख्खं आयुष्य व्यतीत केलं. आम्ही केलेलं कार्य यशस्वी झाले की नाही हे बघण्यासाठी मी आज आले आहे. आम्ही मुलींच्या शाळा काढल्या, त्यासाठी ज्या हाल अपेष्टा सहन केल्या त्याच्याबद्दल थोडंफार माहीत असेलच तुम्हाला. पण या कार्यामागे आमची काय भूमिका होती हे पुन्हा एकदा सांगण्याची गरज वाटते आणि म्हणूनच ते सांगण्यासाठीच आज पुन्हा आले आहे मी. तुम्हाला सगळं कळावं म्हणून पुन्हा एकदा सांगते. अगं माझं गाव सातारा जिल्ह्यातील नायगाव आणि शेठजींचं गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण. ज्योतिरावांना मी शेठजी म्हणते. अगं 9 वर्षाची असतानाच माझं 1840मध्ये शेठजींसोबत लग्न झालं. लग्न होऊन जेव्हा मी सासरी आले तेव्हा ज्योतिरावांच्या विचारांची मला कल्पना आली. अगं तेव्हा ते इंग्रजी बोलायचे. अनेक इंग्रजी अधिकारी त्यांचे मित्र होते. त्यांचं हे सगळं इंग्रजीमधलं बोलणं, वाचणं हे सगळं बघून मला खूप अप्रूप वाटायचं. मला वाटायचं मलासुद्धा इंग्रजी बोलायला आलं तर. शेठजी दररोज कुठेही गेले तरी त्यांनी काय केलं, ते कोणाशी बोलले, ते कोणाला भेटले, रोज येऊन मला सांगायचे. तेव्हाच मला समजलं माझं लग्न एका वादळाशी झालंय. माझी शिकायची इच्छा बघून त्यांनी मला शिकवायला सुरुवात केली. मला इतकं भारी वाटायला लागलं. मग आम्ही दोघांनी मिळून ठरवलं आमच्या जीवनाचं उद्दिष्ट. जगायचं कसं हे आपल्या समाजाला शिकवणं, हेच होतं ते उद्दिष्ट. अगं अनिष्ट रूढी, प्रथा आणि परंपरा या माणसाने आनंदाने आणि आत्मसन्मानाने जगण्यातल्या अडथळे आहेत हे आम्ही लोकांना समजवावू लागलो, सांगू लागलो. त्या काळी पतीच्या निधनानंतर स्त्रियांना सती जायला लागत असे, नाहीतर संपूर्ण केस काढून मुंडन करायला लागत असे. त्यांच्याकडून धार्मिक विधीसुद्धा करून घेत नसत. माणूस म्हणून त्यांची फार कुचंबना होत होती. धार्मिक प्रथाही खूप होत्या. स्वतःला उच्च जातीचे समजणारे लोक इतरांना कनिष्ठ जातीचे समजून त्यांच्यावर खूप अत्याचार करायचे. कनिष्ठ जातीच्या लोकांना शिक्षण घेण्याचीही बंदी होती. कुत्र्या मांजरांना मंदिरात जायला मिळत असे, कुत्र्या मांजरांना घरात घेत असत. पण या कनिष्ठ जातीच्या लोकांबरोबर खूप अमानुष छळ होत असत. आम्ही ह्यावर आवाज उचलला. आम्ही लोकांशी बोलायला लागलो. तेव्हा ह्या भटांना आणि पुरोहितांना आमच्यावरती जोश आला. आमच्यावर रागवू लागले, शिव्याशाप देऊ लागले. आम्ही त्यांचं ऐकत नाही म्हणून त्यांनी माझ्या आबांना म्हणजे आमच्या सासऱ्यांना आमची तक्रार केली. त्यांना धमक्या देऊ लागले. घराबाहेर काढू, गावाबाहेर काढू, बहिष्कार घालून तुम्हाला वाईट टाकून देऊ, अशा धमक्या देऊन आबांना घाबरवू लागले. आबा तरी काय करणार? एका बाजूला गाव तर एका बाजूला ज्योती. दोघांपैकी एक त्यांना निवडायचं होतं.
आम्ही ऐकत नाही, आम्ही कुठल्या गोष्टींना जुमानत नाही, हे बघून आबांनी मग ह्यांनाच सांगितलं घर सोडून जायला. आम्ही ह्या सगळ्या गोष्टींना घाबरून घरात बसू शकलो असतो, पण या रूढी परंपरा कोण सहन करणार? यावर कोणी आवाज उचलायला पाहिजे की नको? म्हणूनच मग आम्ही घर सोडलं आणि पुण्यात आलो. आम्ही पुण्यात आल्यावर शेठजींनी बांधकामाचा व्यवसाय सुरू केला. प्रामाणिकपणे आणि उत्कृष्टपणे काम करण्यासाठी तिकडच्या इंग्रजी अधिकाऱ्यांनी शेठजींचं खूप कौतुक केलं. आता आम्ही बऱ्यापैकी श्रीमंत झालो होतो. एके दिवशी शेठजी त्यांच्या ब्राह्मण मित्राच्या लग्नाच्या वरातीमध्ये सामील झाले. मग काय, तिकडच्या पुरोहितांना ब्राह्मणांना ते खटकलं. हा कनिष्ठ दर्जाचा, हा आमच्या वरातीत कसा काय आला? आम्हाला बाट लावलास, आमचा धर्म वाटवलास, असं म्हणून त्यांचा अपमान केला आणि त्यांना वरातीतून बाहेर काढलं. घरी आल्यावर शेठजींनी हा सगळा प्रसंग मला सांगितला आणि काय, पुस्तकात डोकं घालून बसले. अगं, पुस्तक म्हणजे शेठजींचं अतिशय प्रिय दोस्त. पुस्तकाच्या वाचनातूनच त्यांना हे समजलं, जर आपला देश प्रगल्भ करायचा असेल, आपले विचार प्रगल्भ करायचे असतील तर शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. पण हे शिक्षण कोणी घेतलं पाहिजे? हे शिक्षण घेतलं पाहिजे घरातल्या स्त्रियांनी. अगं, या स्त्रियाच तर घरातल्या मुलांना शिस्त लावतात, बोलायला शिकवतात, वाचायला शिकवतात. घरातली स्त्री शिकली की घराचा उद्धार होतो आणि घराचा उद्धार झाला की समाजाचा उद्धार होतो, हे शेठजींना अगदी पक्कं समजलं होतं. मग काय, ते तर मागेच लागले. मुलींना शिकवायचं हट्टच घेऊन बसले. मग आमची सुरू झाली शाळा. ही शाळा काढण्यासाठी आम्ही लोकांना भेटू लागलो, पालकांना भेटू लागलो, त्यांना समजवावू लागलो. मुलींसाठी शिक्षण किती महत्त्वाचं आहे. आमची ही धडपड सुरू असताना पुरोहितांना कुणकुण लागली. मग काय, ते आम्हाला दम द्यायला लागले, आम्हाला अडवू लागले. पण आम्ही कसलं अडतोय? आम्ही आमचं काम जोमाने सुरूच ठेवलं आणि मुलींची ही शाळा सुरू करण्यासाठी भिडेवाड्यामध्ये आम्हाला भिडे तात्यांनी त्यांच्या वाड्यातली एक खोली रिकामी करून दिली आणि मग तिथे समारंभपूर्वक ज्या काही 5-6 मुली विद्यार्थिनी आम्हाला भेटल्या, त्यांच्यासाठी आम्ही 1 जानेवारी 1848 साली पहिली मुलींची शाळा सुरू केली. ही शाळा सुरू तर झाली, पण शिकवायला जाताना रोज अडचणींना सामोरं जायला लागायचं. कोणी गोळे मारतंय, कोणी शिव्या देतंय, कोण शेण फेकतंय. एके दिवशी तर कहरच झाला. त्यांनी माझ्यावर दगड मारला, मी रक्तबंबाळ झाले. पण मी तशीच शाळेत गेले. दिवसभर मुलींना शिकवलं. संध्याकाळी माझा अवतार बघून शेठजी म्हणाले, उद्यापासून एक साडी घेऊन जात जा. मग ती काय, जास्तीची एक साडी रोज पिशवीत घेऊन जायचे. आता हे शेण, दगड, माती, गोळे, शिव्या हे सगळं रोजचंच झालं होतं. आम्ही डगमगलो नाही. आम्ही आमचं शिकवण चालूच ठेवलं. आम्ही आमची शाळा चालूच ठेवली. पण का गं शिकवायचं होतं आम्ही तुम्हाला? का शिकवायचं होतं आम्ही तुम्हाला? तुमचा पोटापाण्याचा व्यवसाय मोठा करण्यासाठी की कर्मकांड तुम्हाला वाचता यावं ह्याच्यासाठी? पुढे अजून सांगते, ऐका. अगं, लांब लांब राहणाऱ्या मुलींना देखील शाळेत शिकता यावं म्हणून पुण्यातल्या वेगवेगळ्या पेठांमध्ये आम्ही शाळा सुरू केल्या. एके दिवशी एक बातमी कानावर आली. पुरोहितांकडे
एक बालविधवा गर्भवती राहिली. गर्भ काढताना ती मृत्युमुखी पडली. खूप अनर्थ झाला. खूप अत्याचार होत होते महिलांवर. अशा अनेक घटना घडत होत्या. तेव्हा मी आणि शेठजींनी ठरवलं, बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन करायचं. चौकाचौकात जाऊन फलक लावले. कुठल्याही अन्याय अत्याचार झालेल्या स्त्रियांनी आमच्या इथे येऊन सुखकारक प्रस्तुत व्हावं. नाव गुप्त ठेवलं जाईल. जाती जातींमधलं अंतर कमी व्हावं म्हणून आम्ही आंतरजातीय विवाह लावायला सुरुवात केली. एके दिवशी मध्यरात्री तर कहरच झाला. धाड 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 कोणीतरी दरवाजावर थाप मारली. 2 मारेकरी हातात कुऱ्हाड आणि फरशी घेऊन, लाठ्या घेऊन शेठजींच्या अंगावर धावून आले. मी तर घाबरलेच. तुम्हाला मारण्यासाठी आम्ही सुपारी घेतली असं ते म्हणायला लागले. सुपारी कोणी दिली असेल हे शेठजींना तर समजलंच होतं. त्या दोन्ही मारेकऱ्यांना विश्वासात घेऊन आम्ही काय काम करतोय, कोणासाठी काम करतोय हे समजावून सांगितलं. मग काय, आपल्या समाजातल्या लोकांसाठी, त्यांच्या चांगल्यासाठी, त्यांच्या भल्यासाठी हे दोघंजणं काम करतायत हे त्यांच्या लक्षात आलं. आणि मग माफी मागून ते निघून गेले. असे एक ना अनेक प्रसंग आम्ही झेलले. पण आम्ही डगमगलो नाही. आम्हाला मूलबाळ होत नाही हे आमच्या लक्षात आलं. आणि मग आम्ही आमच्याच बालहत्या प्रतिबंधक गृहातल्या यशवंतला दत्तक घेतलं. तो शिकला, डॉक्टर झाला आणि मग सैन्यातच नोकरी करू लागला. शेठजींना अर्धांगवायू झाला. त्यांना सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक लिहून पूर्ण करायचं होतं. पण 1890मध्येच ते गेले. एक वादळ तिथेच थांबलं. यशवंत दत्तक पुत्र असल्यामुळे शेठजींच्या देहाला अग्नी देण्याकरिता लोकांनी त्याला थांबवलं. मग मीच पुढे गेले. मीच त्यांच्या देहाला अग्नी दिला. एक वादळ थांबलं म्हणून काय झालं? मी त्यांची धुरा पुढे घेतली होती. ती धुरा पुढे चालवत असताना सन 1896मध्ये प्लेगची लागण झाली. त्यावेळी उच्चवर्णीय डॉक्टर खालच्या जातीतल्या लोकांवर उपचार करत नव्हते. मग अशा वेळी काय करणार? मी यशवंताला सैन्यातली नोकरी सोडायला सांगितलं आणि गावातच त्याला दवाखाना सुरू करायला सांगितला. यशवंतही तयार झाला. सैन्यातली नोकरी सोडून तो गावात आला. त्याने दवाखाना सुरू केला आणि तिथे सर्वांवर तो उपचार करू लागला. लहान मुलांना प्लेगची लागण झालेली असताना त्यांना दवाखान्यात आणत असतानाच मला देखील प्लेगची लागण झाली. यशवंतला देखील प्लेगची लागण झाली. आणि अशातच सन 1897मध्ये माझा देखील मृत्यू झाला. अगं, माणसाला स्वाभिमानाने आणि आत्मसन्मानाने जगण्यातला खरा अडथळा म्हणजे कर्मकांड. कर्मकांड हे माणसाच्या जीवनाची दिशाभूल करतं. कर्मकांडात अडकून पडल्यामुळे सत्य काय आहे हे समजून घेण्यासाठी प्रश्न उपस्थित करायला देखील भीती वाटते. अगं, आतापर्यंत तुम्हाला प्रश्न विचारता आले पाहिजे होते. त्या प्रश्नांची उत्तरं शोधता आली पाहिजे. कर्मकांड म्हणजे तरी काय गं? जे सत्य नाही ते सत्य मानून त्याची पूजा करणे म्हणजे कर्मकांड. मला वाटलं होतं 21व्या शतकात तुम्ही ही सगळी कर्मकांड फेकून द्याल. पण तुम्ही तर नवीन नवीन कथांमध्ये अडकत चाललात. आधुनिक आणि ऑनलाईन कर्मकांड करतात. ते त्यांचा व्यवसाय सोडणार नाहीत. ते नवीन नवीन पद्धतीने तुम्हाला पटवून देण्याचा प्रयत्न करतील. पण तुम्ही शहाणा व्हायला पाहिजे ना. घाबरू नका. जे स्थळ, काळ, व्यक्तिसापेक्ष नाही ते सत्य माना. बाकी सगळं फेकून द्या.
पुढच्या पिढीला सक्षम बनवा. आणि ऐकलं का माझ्या लेकींच्या वडिलांनो, भावांनो आणि मुलांनो, हे तुमच्यासाठी देखील आहे बरं का. आम्ही आयुष्यभर जे कष्ट घेतले, जे सहन केलं, ते आजच्या तारखेला यशस्वी होताना नाही दिसत आम्हाला. पण तरी देखील मी आशावादी आहे. मला विश्वास आहे एक दिवस तुम्ही या कर्मकांडातून नक्कीच बाहेर पडाल. विज्ञानवादी बना, सक्षम बना. येते मी.